नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मृणालिनी सौरभ खैरनार, यशोरत्न हॉस्पिटल नागपूर. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सीमध्ये केल्या जाणाऱ्या दुसऱ्या सोनोग्राफीबद्दल. म्हणजेच ही सोनोग्राफी साधारण तिसऱ्या महिन्यामध्ये आपण करतो, जी की 11 ते 14 आठवड्यामध्ये केली गेली पाहिजे. या सोनोग्राफीला NBMT स्कॅन असंही म्हटलं जातं. या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या नाकाचं हाड पाहिलं जातं. तसेच बाळाच्या मानेच्या मणक्याच्या पाठीमागील त्वचेची जाडी या सोनोग्राफीमध्ये बघितली जाते. ही जाडी जर जास्त असेल तर डाऊन सिंड्रोम सारखे गुणसूत्रांचे आजार बाळामध्ये असू शकतात. म्हणजेच काय, तर बाळामध्ये मतिमंदत्व असण्याचे चान्सेस या सोनोग्राफीमध्ये आपल्याला रूल आउट करता येऊ शकतात. या सोनोग्राफीमध्ये आपण आणखी काय बघतो, तर आईकडून बाळाला जाणारा रक्तपुरवठा हाही या सोनोग्राफीमध्ये चेक केला जातो. तसेच सुरुवातीच्या दिवसांमध्ये तयार होणारं जे बाळाचं जठर आहे किंवा हृदय आहे याचीही आपण तपासणी या सोनोग्राफीमध्ये करू शकतो. म्हणजेच या स्कॅनद्वारे आपल्याला काय काय कळतंय, तर बाळाची वाढ कशी होतीये ते समजतंय. दुसरी गोष्ट, आईकडून बाळाला रक्तपुरवठा जातोय तो कसा आहे तेही समजतं. या फ्लोमध्ये जर काही चेंजेस असतील तर यामध्ये आपण हेही समजून घेऊ शकतो की पुढे जाऊन या प्रेग्नन्सीमध्ये आईमध्ये हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाबाचा काही त्रास होणार आहे का, याचं एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून सुद्धा या सोनोग्राफीकडे आपण पाहू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला या सोनोग्राफीमध्ये क्रोमोझोमल मार्कर्स संदर्भातील सर्व माहिती सुद्धा या सोनोग्राफीमध्ये आपल्याला मिळू शकते. ही सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टरांच्या द्वारे यशोरत्न हॉस्पिटल नागपूर येथे केली जाते. अपॉइंटमेंटसाठी संपर्क यशोरत्न हॉस्पिटल नागपूर.